गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण बघूया यातून जिंकेल तो मराठी संघावर सेमीफायनलची मॅच खेळली. त्यामुळे फास्ट घ्या प्लीज. 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ऋतिक कुंभार आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. 9 सेकंडला रोहनला तुम्ही पाहतायत. गोलंदाज रोहित. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न चांगले केलेत. धीरज आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आय थिंक नितीन बलके यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर या नितीन बलके आपला मनपूर्वक आणि सरचे स्वागत. चौकार आलाय. पहिला बॉल डॉट आला होता. पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार आलाय. 4 ओव्हरची मॅच. नितीन बलके यांचं सरचे स्वागत. आता श्रद्धांजली चषक स्पर्धा आपण पहिली देसाईच्या मैदानात. वाकलन 40+ संघ त्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ होता. फक्त थोडंसं फास्ट घ्या कारण की आपण वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर एक मॅच आहे. गोलंदाज रोहित. गोलंदाजी मार्कवर. चौकाराचं उत्तर दिलंय रोहितने. वेगवान बॉल. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. येतोय सिक्सर. दहा धावा बरकती लागल्या. 4 ओव्हरची मॅच. रोहित. चौकार, कधी डॉट, कधी षटकार, कधी डॉट. या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. रतन मानेरकर तुम्हाला पाहायला मिळते मेन पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअर लीगचे पंच सोमनाथ गायकर. गोलंदाज रोहित. 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. बरोबर 4 मिनिटात पहिलं षटक टाकले. त्यामुळे फास्ट घ्या. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची. लक्षात घ्या. भूषण आले दुसऱ्या षटकामध्ये. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सतरंगी क्रिकेट संघ हेडून 20 संघाने मागच्या मॅच मध्ये 71 धावा चेस केल्या देवीचा बडा टीमच्या विरोधात. हा चेंडू कार्पेटचे सायने खेळत आहेत. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. रोहित.
धावसंख्या 13. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांची मॅच. माटाडी कॅप्टन उपस्थित राहायचे इथे आपण लवकरात लवकर. माटाडी संघ ऑलरेडी सेमीफायनलमध्ये 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत, त्यामुळे यातून विजेता संघ त्यांच्यासोबत सेमीफायनलची मॅच खेळेल. त्यामुळे माटाडी संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचे. भूषण गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. दोन धावा इथे मिळतील. ऋतिकच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. रोहन मात्रेपर्यंत अजूनही स्ट्राईक आली नाहीये. ऋतिक कुंभार बॅटिंग करतायत, चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्या 15 वरती पडले संघ आपण पाहतोय. इथे फटका गॅप मध्ये, बॅकअप चांगलंय. नितेश पाटील तिथे बघा. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 17. 17 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. वेग प्रचंड आहे भूषणकडे. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा सातत्याने खेळत असतो. भूषण कानला तुम्ही पाहता, प्रेम भोईरचा उल्लेख केले, साई कान असतील. हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. वन टू गो. धावसंख्या 21 वरती पोहोचली ती पडले संघाची. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. इथे काय घडलंय, रोहित पाटील कडनं मिस फिल्डिंग आणि धावा 4 मिळतील. चौकार. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा आहेत त्या 25.
मध्ये 71 धावा चेस केलेत. सतीश काळने आपण पाहिलं तर 36 धावांची इनिंग त्याने साकारली. भटाडी संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. चला फास्ट घ्या, अजून एक मॅच बाकी आहे. प्रदीपचा पहिलाच बॉल गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार रोहनच्या बॅट मधला हा पहिला चौकार आहे. रोहन मात्रे रिव्हर्सच्या माध्यमातून दुसरा येईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती. 3-33 पडले संघ. हाही फटका चांगला आहे. नितेश वेगाने आलेत. तिथे काय घडलंय मैदानात? असाच चौकार रोहित कडनं गेला होता मागच्या ओव्हर मध्ये. आता नितेश पाटील कडनं चूक झाली आहे. धावा 4 मिळतील. चौकार. याच पडले संघाने पहिल्या मॅच मध्ये 12 बॉल 20 रन्स करून दिल्या होत्या आयरेज संघाला. भावेश मात्रेच्या षटकाने पूर्णपणे त्या मॅचला कलाटणी दिली होती. त्यामुळे गोलंदाजी चांगली आणि या विरोधात तुमच्यासाठी एक रन्स महत्वाची आहे पडले टीमच्या विरोधात. सदी साब हातापलकवते आपल्या पाहायला मिळत आहेत. हा मिस फिल्डिंगचे 2 चौकार आलेत. सलग 3रा चौकार आले रोहनच्या बॅटमधून. पुन्हा रिव्हर्सच्या माध्यमातून खेळ त्यात मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 39. 3 चौकारानंतर दुहेरी धाव. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. यानंतर अजून एक सेमी फायनलचा धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. माटाडी विरुद्ध यातून विजेता संघ. आणि बघायचे आज मंगेश पाटील स्मृती चषक 2025च्या फायनल मध्ये कोण पोहोचेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात मिळेल. जगदंब वाकलन बी क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गॅप मधनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा आणि फक्त धावा या मॅच मध्ये आता पाहायला मिळत आहेत. पडले टीम साठी येतोय चौकार. तिसऱ्या षटकामध्ये काय बॅटिंग सुरू आहे रोहन. आणि आपण पाहतोय ऋतिक कुंभारला तुम्ही पाहताय 2 सेकंडला. 43 धावा झाल्या. धावांची गती चांगली आहे. पडले संघ आपण पहिले नेहमी चर्चेत असतो. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. रोहन थोडेसे मागे गेले त्यामुळे चेंडूने बॅट संपर्क झाला नाहीये. त्रेचाळीस धावा धापलकवती. 3 षटकांचा खेळ समाप्त. चला लगेचच फिल्डिंग लावायची आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघ दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यानंतर अजून एक सेमी फायनल.
43-43 आवाज आले आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज लालचंद भंडारी, कॅप्टन ऑफ द सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. बघायचं इथून काय टार्गेट सेट होईल. पडले संघालाही माहिती आहे धावा 70 चेस केलेत मगाशी 71 सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी ने. त्यामुळे या टीम समोर मोठं टार्गेट पाहिजे. चला माटाडी संघ आपल्या संपूर्ण टीमला घेऊन उपस्थित राहायचे. राज पाटील अँड कंपनी माटाडी विरुद्ध यातून विजेता संघ तुम्हाला पाहायला मिळेल सेमीफायनल 1 मध्ये. बघा इथून टार्गेट काय सेट होईल. लालचंद भंडारी आलेत गोलंदाजी करण्यासाठी फार एंड कडनं. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पण सोमनाथ गायकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 44-44. धावा तुम्ही धाबल कधी बघू शकाल. शेवटचं षटक सुरू झाले आता तर. हा चांगला बॉल होता. रोहन सांगतायत एक्झॅक्टली हा चेंडू तुला कुठे खेळायचा होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 रन्स झालेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श 11 पडले आणि त्यांच्या विरोधात सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. टप्प्याचा बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये मात्र धावा तरी 4 मिळतील. फाईन लेगच्या दिशेने येतोय चौकार. चेंडू मिळाला नसेल तर नवीन बॉल घ्या. वेळ आपल्याकडे तितका राहिला नाही आता. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. चला बॉल द्या लगेच कारण यानंतर एक मॅच अजूनही 4 ओव्हरची. डीके चला मिळालाय. मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल थोडंसं लक्ष असू द्या. आपल्याकडे वेळ तितका असं राहिला नाहीये. एक मॅच नंतर अजूनही कव्हर करायची. या मॅचची अजूनही दुसरी इनिंग बाकी आहे. 48 धावा झाल्यात. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आदर्श 11 पडले. 48 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग पॉवर पॅक बॅटिंग करत असताना. 49 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली रोहन आणि ऋतिक. लालचंद हे रोहनने काय केलं. चेंडूला फक्त सोडून दिलंय. अविनाश गायकर आपल्या ऍक्टिव्हचा आरसा थोडासा फिरवा. ओके 49 धावा झाल्यात. लालचंद गोलंदाजी मार्कवर. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. रोहित वेगाने आले. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती पडले संघाच्या आणि 51 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या होत्या ऋतिक आणि रोहन जे सलामीचे 2 फलंदाजांमध्ये 51 धावांची भागीदारी तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकही विकेट गमावली नाही. आदर्श 11 पडले संघाने 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. याच वेळे मागच्या मॅच मध्ये रोहित पाटील ग्लेअर करून बॅटिंग करत होते कारण ऊन येतोय डोळ्यावर.
ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 52-52. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक 2-2 आलेत आणि एक चांगला झेल टिपलाय कल्पेशने. फलंदाज बाद होईल. हे 52 धावा केलेत. एक गडी बाद आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे सतरंगी क्रिकेट संघ हिडूटने. बी संघ आपण पाहतो या मॅच मध्ये. चला मटाडी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. कॅप्टनने उपस्थित राहायचे. मटाडी संघ यानंतर सेमीफायनल मॅच होईल मटाडी विरुद्ध. यातून विजेता संघ 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या संघाने 71 धावा चेस केल्या होत्या त्या संघासमोर 53 धावा पुरेशी असतील का याकडे आपण जाणार. साई पाटील यांच्याकडे दुसऱ्या सत्रामध्ये. बॅट्समॅन लगेच पाठवा प्लीज. होतं परंतु आता त्यांच्या समोर 4 षटकामध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये वन्स अगेन धीरज आणि सतीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये दमखम आपण पाहिला सतीश काळेंचा ज्यानं शेवटच्या क्षणापर्यंत लढाई केली आणि आपल्या बाजूनं सामना खेचून आणला, विजयश्री प्राप्त केला. आणि अर्थातच ह्या मॅच मध्ये देखील त्याचा तोच इरादा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रतिस्पर्धी संघ आता वेगळा आहे. आता वेगळे चॅलेंज आणि वेगळे गोलंदाज त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने आपण रोहनचा खेळ पाहिला आणि आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सतीश आणि धीरजला पाहू शकाल. 4 षटका आणि विजयासाठी 53 धावा. सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये एक कॉर्नरला क्षेत्ररक्षक पाहतोय आणि एक वाईडिश लॉंग ऑफला देखील आपण क्षेत्ररक्षक. मोतीराम गायकर यांचं देखील शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचं. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिले षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज
भावेश म्हात्रेला आपण पाहतोय. पहिला चेंडू पहिल्या बॉलवरती भावेशचं स्वागत झालंय. षटकारानं पाठवलं बॉलला, कारण की मोठं लक्ष पार करायचं आहे. पहिल्या बॉल पासून आपले मनसुबे आपले इरादे जाहीर आगात षटकारानं. चार्जअप होऊन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती टिट फॉर टॅट हे प्रत्युत्तर दिलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघाने देखील मोठी धावसंख्या नोंदवली. तब्बल धावा बनवल्या होत्या 4 षटकामध्ये 52 धावा, आणि त्याचा जर पाठलाग करायचा असेल तर त्याच प्रकारची फलंदाजी ह्या दुसऱ्या सत्रामध्ये देखील गरजेचे आहे. आणि ते प्रत्युत्तर पहिल्या बॉलवरती षटकारानं आगाज आपल्याला पाहायला मिळाला हे दुटणेकडनं. दुसरा चेंडू प्रहार करायचा होता, परंतु आता लेंथ मध्ये परिवर्तन. सुरुवातीला अगदी ओव्हरपिच लेंथ आपण पाहिली, त्याच्यावरती अगदी षटकार समोरच्या दिशेला, आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा वापर करत असताना भावेशला आपण पाहू शकाल. इंजरी फेस करत असताना भावेशला आपण पाहतोय, परंतु ह्या मॅच मध्ये देखील त्याला योगदान द्यावं लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यानं केली होती, परंतु या मॅच मध्ये काय षटकार आलाय त्याच्या विरोधात. दरम्यान हा चेंडू चांगला चेंडू होता. ऑन साइडला चेंडू जरूर टर्न करण्यात आला होता. एकच धाव मिळेल. एका धावेनं दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत. 7 धावा धावफलकावरती. पॉवर सर्कलचं षटक महत्वाचं आहे. इथे पुन्हा जर स्टार्ट चांगला प्राप्त झाला तर मॅचवरती वर्चस्व, मॅचवरती पकड आपल्याला पुन्हा एकदा सतरंगी हेडूटण्याची पाहायला मिळेल. परंतु एका बाजूला प्रयत्न असतील टीम पडलेगावच्या माध्यमातून की सुरुवातीलाच विकेट प्राप्त करायचे आणि प्रतिस्पर्धी संघाला आणखीन दडपणाखाली न्यायचं आणि या मॅचवरती शिकंजा कासायचा, हे इरादे त्यांचे देखील पाहायला मिळत आहेत. परंतु इरादे कोणाचे सफल होतील हे पाहावं लागेल. फेल्ड सेटअप. दोन्ही क्षेत्ररक्षक आता ऑन साइडला डीप मध्ये तैनात करण्यात आलेत. मिड विकेट आणि लॉंग ऑन ही विवरचना सतीश साठी. पहिला चेंडू बॅटन पॅड मधनं चेंडू निघून जाईल. निर्धाव चेंडून सुरुवात सतीशच्या समोर आपण पाहू शकाल. हा षटकातील 4था चेंडू आपण पाहिला. सुरुवातीला पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि डॉट. हे विश्लेषण, हे अनालिसिस सध्याच्या घडीला आपण पाहतोय पहिल्या षटकाचं. P1 मध्ये कमबॅक खूप सुरेख भावेश म्हात्रेकडनं. पुढील चेंडू इथे लॉब केलाय, फटका फसला. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. चुकी झाली आहे. जीवनदान कुणाला तर मागच्या मॅचचा मॅच विनर त्याची ही कॅच होती, त्याचा हा झेल होता आणि झेल निसटला हातातनं. हा केवळ झेल निसटलाय की सामना निसटलाय हे पाहावं लागेल, कारण की झेल तर निसटला आणि धावा देखील त्या ठिकाणी प्राप्त झाल्या त्या 2, आणि या 2च्या मदतीनं मात्र आता धावफलक पुढे जाईल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि या 2च्या मदतीने धावफलक 10 9. यस 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 9 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू. जागा बनवली होती, ऑन साइडला खेळायचं होतं. स्क्वेअर लेग पंच आहेत, त्यांच्या डोक्यावर हा फटका खेळायचा होता. ड्रिल करून दाखवत असताना आपण सतीशला पाहतो. एका षटकाचा खेळ संपला. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बिनबाद ही 9 अशी सुरुवात, परंतु लक्ष मोठं आहे. तब्बल जर आपण विचार केला 53चा पल्ला विजयासाठी गाठायचा आहे. 13.25च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 9 आल्या. आता इथनं मॅच मध्ये मात्र खडतर प्रवास गाठावा लागेल तो हे दुटणे टीमला. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सतीश आणि धीरज आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील टीमच्या आणि चाहत्यांच्या, कारण की या दोघांमध्ये क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये ती क्षमता सिद्ध केली होती सतीश काळन, आणि या मॅच मध्ये देखील त्याच्याकडनं तीच अपेक्षा पुन्हा वर्तवली जाईल. परंतु मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला होता तो टीम पडलेगावनं, परंतु ह्या मॅच मध्ये कशी गोलंदाजी त्यांची पाहावं जरूर लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती आता रोशनला आपण पाहू शकाल. या मॅच मध्ये रणनीतीमध्ये काहीसा परिवर्तन, ज्या भावेशनं मागच्या मॅच मध्ये डेटोर मध्ये गोलंदाजी केली होती, परंतु त्या भावेशला प्रमोट केलं आणि सुरुवातीलाच पॉवर प्लेची महत्वाची भूमिका त्याच्या खांद्यावरती सोपवली होती आणि पॉवर सर्कल मध्ये त्यानं 9 धावा खर्च केल्या. आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती रोशनला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आणि रोशनचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. डाव्या हाताचा धीरज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. आता समीकरणाचा जर विचार केला तर 53 बनवायच्या आहेत. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 9 धावा. अजूनही गरज आहे ती 44 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत त्या आता 18.
18 बॉल 44 धावा विजयासाठी प्राप्त करायच्या आहेत. पाठलाग करत असताना टीम सतरंगी हेडूट नेला तर त्या रोखण्यासाठी प्रयत्नशील एका बाजूने पडलेगाव संघ. चला भरपूर वेळ आपण खर्च करता यानंतर देखील एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. 5:45 वाजलेत याची दक्षता आपण घ्या. रोशन पहिला चेंडू अर्ध विकेटनं समोरच्या दिशेला हलक्या हातानं ऑन साईड अगदी मिड ऑन नव्हतं त्या कारणास्तव अगदी सॉफ्ट हँडनं हा फटका खेळून काढला होता धीरजनं. एकच धाव एका धावेनं स्ट्राईक मात्र कन्वर्ट करण्यात येईल. जास्त स्ट्राईक आता सतीशच्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सतीशला आता मोठे प्रहार दाखवावे लागतील. 18 बॉल 44 हे जे समीकरण आहे ते थोडंसं कठीण आहे आणि ते समीकरण सोपं बनवायचं असेल तर आता चौकार षटकारांची नितांत गरज असेल ती सतरंगी हेडूटने टीमला. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहावं जरूर लागेल. अनेक चर्चा रंगल्यात मैदानाच्या बाहेर देखील आणि मैदानाच्या आतमध्ये देखील गेम प्लॅनिंग चालू आहे पडलेगावच्या माध्यमातून. परंतु चर्चा मैदानाच्या बाहेर रंगते की इथनं कोणता संघ जिंकेल आणि म्हातारडी संघाशी उपांत्य फेरीमध्ये मात्र फाईट करताना पाहायला मिळेल. रोशनचा पुढील चेंडू खोदून काढलाय. लेंथ खूप चांगली आतापर्यंत हाताळली रोशननं परंतु 2 धावा इथे देखील तो रोखू शकणार नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल दोघांमध्ये कॉर्डिनेशन आपण पाहतोय आणि याच कारण की आखो आखो में इशारा आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा 2 सहज कंप्लीट करण्यात आल्यात. मोठे फटके सोबत सिंगल डंबल या साऱ्या काही गोष्टी. 11 धावा धावपळकावरती 12 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर 2 आल्या होत्या. इथे देखील दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. ही चपलाई आपण पुन्हा एकदा पाहू शकता सतीश आणि धीरज मध्ये गरजेच्या आहेत या गोष्टी. ॲज अ क्रिकेटर मोठ्या फटक्याने जेव्हा धावा बळत नाहीत तेव्हा रनिंग बिटवीन द विकेटनं प्रतिस्पर्ध्यांवरती फिल्डरवरती दबाव गरजेचा आहे आणि तोच प्रयत्न आता आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करत असताना आपण दोन्ही ह्या फलंदाजांना पाहू शकता. 14 धावा स्कोर कार्ड वरती. मॅच महत्वाची आहे. हा सामना जिंकून इथनं पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न एका बाजूने पडलेच असेल तर त्यांना फाईट करत असताना हेडूटणे संघ. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जजमेंट चालू आहे आणि वेल जज कॅच. हा सुरेख झेल कंप्लीट केलाय आणि या झेलनं खेळ संपलाय. तो फलंदाज सतीश कालनचा मोठा धक्का. बिग विकेट डाऊन. पहिला गडी गारत पाठलाग करणाऱ्या टीम सतरंगी हेडूटणेचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. महत्वपूर्ण हा बॉल. ह्या बॉलवरती किती धावा येतील पाहावं लागेल. चांगला चेंडू खोदून काढलाय. वन्स अगेन लेंथ सातत्यानं चांगली दाखवली अक्षय कुमारनं परंतु 2 धावा तो रोखू शकणार नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. प्रयत्न सफल होईल का? यस. रिस्क बिना कुछ नाही आपण नेहमी म्हणतो आणि ती रिस्क घेतली. तिसऱ्या धावेची रोहित पाटील आणि साथीनं धीरजनं आणि कंप्लीट देखील धावा 3 केल्या. या 3च्या मदतीनं धावफलक 41-41 आणि आता समीकरण उडलंय. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. सामना कुठनं कुठे टर्न झाला. टर्निंग पॉइंटचं हे षटक होतं. 12 मध्ये गरज होती ती 37 धावसंख्येची आणि अशा मोमेंटला तब्बल 25 धावा एकवटल्या तिसऱ्या षटकामध्ये रोहित पाटील आणि धीरज ह्या जोडीनं. आणि आता शेवटचे 6 चेंडू गरज आहे ती 12 धावसंख्येची आणि गोलंदाजीमध्ये आता वापर प्रथमचा होईल. ज्या प्रथमचा वापर मागच्या मॅच मध्ये प्रथम झाला होता त्या प्रथमला मात्र आता शेवटचा षटक फेकायचा आहे. हा रणनीतीमध्ये काहीचा परिवर्तन आपल्याला जरूर पाहायला मिळतोय परंतु या षटकामध्ये प्रथम धावा रोखेल का? शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. विकेटचा विचार केला विकेटची बरोबरी आहे. दोघांचा एक विकेट गेलाय आणि टॉसचा जर विचार केला तर टॉस जिंकला होता टीम हेडूटनेनं म्हणजे टॉसचा ॲडव्हान्टेज त्यांच्या बाजूने आहे. विकेट न गमावता जर 11 बनवल्या तर देखील सामना ते जिंकू शकतात परंतु शेवटचे 6 चेंडू 12 क्रिकेटचा तरार आणि अगदी 2 गुणवान संघ 2 ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी धडपड करत असताना शेवटचे 6 चेंडू आणि गरज 12 धावसंख्येची. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर सामना फिनिश करू शकतात हे देखील चाहत्यांना माहित आहे. त्यांचे प्रेक्षक देखील अशा अपेक्षा करतायत की जर शेवटच्या क्षणापर्यंत धीरज आणि रोहितनं लढाई केली तर सामना आपण सहज जिंकू. हा विश्वास या दोघांवरती देखील आहे.
फील्ड सेटअप केलं जातंय, कशा पद्धतीने ह्या दोघांना रोखायचं. आतापर्यंत दमदार बॅटिंग आपण पाहिली धीरजची, खास करून धीरजचं कौतुक करावं लागेल. आता प्रथम वरती विश्वास आहे, प्रथम वरती भवितव्य या सामन्याचं. पहिला चेंडू खोदून काढला, एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला होता परंतु नकार दिला रोहितनं. रोहित मध्ये देखील क्षमता आहे, तो देखील मोठे फटके खेळू शकतो आणि आता आत्मविश्वासानं स्ट्राईक रेट वरती तो उभा आहे हे आपण पाहू शकता. आता विश्वासानं बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडू आणि गरज आहे ते 11 धावसंख्येची. रफ अँड टफ मॅच आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ही स्पर्धा नियोजित केली आहे ती सफल स्पर्धा घडताना आपण पाहतोय, कारण की प्रत्येक मॅच अगदी रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅचेस सातत्यानं संघर्षमय लढती. एकमात्र लढत जी एकतर्फे आपण पाहिली होती, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं शिरडोन आणि त्यांच्या विरोधात मातारडी संघ. स्पीडअप घ्या, सामना जरी महत्वाच्या सिच्युएशनला असला तरी देखील वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, सूर्य आपल्यासाठी थांबणार नाही, ही दक्षता आपण घ्यायची आहे. 5 चेंडू आणि गरज आहे ती आता 11 धावसंख्येची. प्रथम दरम्यान बॉलची लाईन पाहावी लागेल, परंतु एका बाजूने 2 धावा अभिमानाने पूर्ण केल्या त्या धीरजनं असं म्हणावं लागेल. आणखी भरपूर पुढे तो आला होता. एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये इथे जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 43-43 वरती. एक धाव, एक मुवमेंट महत्वाची आहे. अतिरिक्त बॉल इथे आपल्याला पाहायला जरूर मिळाला तो प्रथम कडनं. लेफ्ट मोर द विकेटनं पुढील बॉल. प्रहार तर केला फुल्लेंचा चेंडू, एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला, फेक ही खराब. बॅकअपला क्षेत्ररक्षक आलाय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल झालाय. काय घडतंय या मॅच मध्ये? जर पडलेगाव संघाने सामना गमावला तर ह्याचं एकमेव कारण मी म्हणेन क्षेत्ररक्षण असेल, ह्यात शंका नाहीये. चौथ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि चौथी धाव कंप्लीट करत असताना फलंदाज मात्र बाद झालाय. या 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील, कारण की विकेट आता गमावलेत. दुसरा विकेट बाद झाला, धीरज बाद झाला. कारण खरं तर धीरजचा विकेट अशा पद्धतीने सॅक्रिफाईस करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करावा लागेल. ज्या धीरजच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिले, 2 चौकार देखील पाहायला मिळाला. एक मॅरेथॉन इनिंग त्यानं साकारली. कदाचित तो थोडासा थकला असावा, या दृष्टिकोनातनं त्यानं विकेट सॅक्रिफाईस केला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप काळन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावपळकावरती 46, गरज आहे ते आता 7 धावसंख्येची आणि आता कंपल्सरी 7 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील, कारण की विकेट आपण जास्त गमावलेत. ते पाहता येणारे जे चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू. यस, 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. अगदी निर्णायक मोड वरती ही मॅच आपण पाहतोय. इथनं दोन्ही संघ अगदी 50-50 चान्सेस दोघांसाठी आहेत. दोलायमान अवस्थेमध्ये ही मॅच. एखादा मोठा फटका सामन्याचं पारडं झुकेल तेहडुट्ट्याच्या बाजूनं, तर एखादा विकेट या मॅच वरती पुन्हा एकदा पकड मजबूत करेल तो टीम पडलेगाव संघ. महत्वाचे काही चेंडू समोरच्या दिशेला खेळतात. अलॉंग द कार्पेट, अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस करू शकले नाहीत प्रदीप काळन आणि एका बाजूने रोहितला आपण पाहतोय. आता आवश्यकता आहे 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची. आता धावा 6 आहेत, यापेक्षा 3 बॉल मध्ये आपल्याला एक मोठा हिट खेळायचा आहे. हे लक्ष डोळ्यासमोर ह्या दोन्ही फलंदाजांना ठेवावं लागेल. वारा देखील काही काल थांबलाय आणि या मॅचचा आनंद घेतोय असं म्हणावं लागेल, कारण की मॅच निर्णायक आहे. इथनं जो जिंकेल तो 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जरूर त्यांचा आव्हान या स्पर्धेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल. रफ अँड टफ मॅच, प्रेक्षकांची चर्चा वाढवणारी ही मॅच, अगदी काळजाचा ठोका चुकवणारी ही मॅच आणि मेंदूला सुन्न करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. 3 चेंडू 6 धावा. द्विधा मनस्थिती आपण फलंदाजी पाहू शकाल. कधी कधी 1 बॉल 6 निघतात, 3 बॉल 6 इतक्या सोप्या नाहीयेत. प्रथम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्या टिपिकल स्टाईलनं सामना फिनिश करायचा होता. प्रदीप कालनला 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि धाव दुसरी देखील पूर्ण झाली आहे. आता समीकडे येणारे 2 चेंडू 4 धावा. विकेट जास्त गमावलं टीम हेडुटने, याचा विचार करा. म्हणजे 4 धावा कंपल्सरी आपल्याला बनवायच्या आहेत. 2 चेंडू आणि 4 ची गरज. या अगोदर देखील अशीच मॅच आपण पाहिली होती, जेव्हा सामना रंगला होता. मातार्डी आणि त्यांच्या विरोधात आपण जरूर पाहिलं होतं. तो संघ तिसगावचा संघ होता, परंतु 2 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता असताना 2 आल्या होत्या. अंतिम बॉलवरती 2 बांधल्या नव्हत्या. इथे 2 बॉल 4. कशा पद्धतीनं हा सामना फिनिश होईल पाहावं लागेल. बंद लिफाफा क्लायमॅक्स अजून बाकी आहे.
म्हणजे शेवटचा चेंडू अजूनपर्यंत डिलिव्हर होत नाहीये, तोपर्यंत इथनं कोणता संघ जिंकेल हा प्रश्नचिन्ह बनून राहिला ह्या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. प्रथम गोलंदाजी ट्रॅक वरती दांडी गुल झाली आहे या मॅच ची गोल्डन विकेट. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी, पुन्हा एकदा ट्विस्ट. आता शेवटचा गरज आहे ती 4 धावसंख्येची. मॅच फसली आहे. आणि हेडूतने देवीचा पाडा जिथे मोठी धावसंख्या अचीव केली आणि मोठ्या धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी लिहिल्या पार केला होता सतरंगी हेडूतने. आणि तो संघ आता संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. यश काळन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. निर्णायक बॉल आणि महत्वाच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आता यश काळन दाखल झालाय. एक चेंडू आणि हिरो बांधण्याची संधी त्याच्यासाठी मात्र निर्माण झाली आहे. कारण की आयुष्य प्रत्येकाला संधी देत नाहीये. जेव्हा जेव्हा संधी आपल्याला प्राप्त होतं ती संधी साधून मात्र हिरो बनण्याची आता ही खरी संधी आपण यशला पाहतोय. एक चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. फील्ड सेटअप करण्यात आली आहे ती यशसाठी. कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर करायचा आणि कशा पद्धतीची व्यूहरचना करायची हे आपण पाहू शकता. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक डीप मध्ये. लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण डीप मध्ये पाहतोय. तर ऑफ साइडला एकमात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये, तो देखील वाईडिस्ट लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. एका बाजूने जर आपण विचार केला तर ओव्हर द पॉइंट ते वाईडिस्ट लॉंग ऑफ पर्यंत खाली क्षेत्र आपण गॅप पाहतोय. पण तो हा बॉल कशा पद्धतीने रिलीज करण्यात येईल प्रथम कडनं. ज्या प्रथमचा वापर मागच्या मॅच मध्ये पहिल्या षटकात झाला होता तो प्रथम आता धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय. 12 धावा त्याला डिफेंड करायच्या होत्या आणि आता सामना येऊन टेपला. एक चेंडू आणि 4ची गरज. जोरदार टाळ्या अंतिम बॉल साठी. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रयत्न केला, हा प्रयत्न नव्हता तर ही मॅच होती असं आपण म्हणू शकता. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि मी म्हणेन एका धावेनं सामना गमवावा लागला. लाईव्ह चेक करण्यात येईल जरूर, कारण की निर्णायक ही सिच्युएशन आपण पाहू शकता. हा चेंडू अप्रतिम फटका होता. शेवटच्या क्षणाला अगदी टायमिंग जंप आपल्याला पाहायला मिळाली आणि बॉलला त्यानं रोखलं, परंतु चेंडू कुठे पडलाय यासाठी आता चेक मध्ये मागच्या मॅच मध्ये देखील मोठी धावसंख्या चेस केली होती. इथे देखील तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळणार होतं, परंतु अंततः
या सामन्यात पराभव हा स्वीकारावा लागला. हार्डलक टीम सतरंगी हेडुटणे संघ, परंतु लढाई खूप दमदार राहिली आपली. पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथम आपण यायचा आहे आणि संघनायक आपण देखील टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसातील अंतिम लढाई प्रथम साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऋतिक तुकाराम म्हात्रे यांच्याकडनं प्रथम साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय, ज्यांनी अंतिम टप्प्यामध्ये 12 धावा रोखल्या. तर चला मॅन ऑफ द मॅच आणि संघनायक आपण देखील लगेच या. यस, सर्वप्रथम आपण टॉस करूया. आमचे सचिन गायकर, सचिन पाटील, यस 40+ एक चांगले क्रिकेटर आहेत. आज देखील खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रथम साठी, ज्या प्रथम दमदार गोलंदाजी केली. वेल प्लेड. प्रथम अंतिम टप्प्यामध्ये दमदार त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 500 रुपयाचा कॅश प्राइज ऋतिक म्हात्रे यांच्याकडनं ते कॅश प्राइज झालं होतं. चला टॉस, लगेच टॉस करून घ्या. मॅच षटक किती? 4 किती बघा. चार ओव्हर. चला, अजून कर्त्यांनी सांगितलं फक्त थोडस फास्ट केला. ही सूचना दोन्ही टीम साठी. टॉस जिंकलाय माताडी संघानं. आपला डिसिजन कळवा आणि लगेच मॅचला सुरुवात करा.